नमस्कार मित्रांनो, आज आपण एक ग्राउंड बेट बनवणार आहे. एक वेगळं ग्राउंड बेट एकदम कमी याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, स्टुडिओ मधला आपला पहिला व्हिडिओ आहे. गुळ घेतलाय आपण. गुळ हा 1 किलो गुळ आहे. खराब गुळ आहे, गावरान गुळ आहे. खराब असलं तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि मोहाची फुले, मोहाची फुलं सुद्धा खराब आहे. खराब असली तरी चालतात, चांगली असली तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही याचा. आणि अजून एक गोष्ट, सुकडी. सुकडी तुम्हाला माहित असेल, खेडेगावांमध्ये अंगणवाडी शाळेमध्ये लहान मुलांसाठी खाण्यासाठी मिळते बघा सुकडी. ही सुकडी आहे, ही एक्सपायर झालेली असली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. त्यानंतर हे डेअरीमधनं मिळतं आपल्याला. बेरी म्हणतात त्याला, बेरी आमच्या इकडं. म्हणजे तूप काढल्याच्या नंतर तुपाच्या खाली जी करप राहते का, करप, ती करपलेलं असतं ब्राऊन कलर सारखं, ही बेरी आहे. हे सुद्धा ताजा असो किंवा खराब असो तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण काय घेणार आहे, शेंगदाण्याची पेंड आहे. शेंगदाण्याची पेंड आहे ना, गिरणीमधनं पीठ करून आणलंय मी. शेंगदाण्याची पेंड माहिती असेल, हिंदीमध्ये त्याला म्हणतात शेंगदाणे का खल, बदाम का खल बोलते. हे 5च पदार्थ आहे मित्रांनो, जास्त घ्यायची गरज नाहीये तुम्हाला. हे फक्त उन्हाळ्यामध्ये ग्राउंड बेट चालणार ना तिला, बाकी थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये बिलकुल चालणार नाहीये. तर हे फक्त आपण 5च पदार्थ घेतलेत. आता हे तुपाचं आपण काय टाकतो की उन्हाळ्यामध्ये पाणी नदीचं कोमट असतं, कोमट पाण्यामध्ये हे हळूहळू विरघळलं की जसं हळूहळू विरघळलं त्यानुसार मासे वासानी ह्याच्यापर्यंत येतील. आणि जर समजा आपण ह्याच्यामध्ये तेल वगैरे ऍड केलं तर ते थंडीमध्ये वापरू शकतो. काही थंडीला तेल पातळ राहतं ना, त्यामुळे ते वाहतं पाण्यामध्ये. तर हे घट्ट आहे, हे उन्हाळ्यामध्ये हळूहळू कोमट पाण्यामध्ये गरम होऊन ह्याचा वास सुगंध निघायला चालू होईल आणि तेल निघायचं. तुपाचं तेल निघतं तसं याचं तेल निघणार. तर हे एवढे 5 पदार्थ आहे. गुळ आहे ना, गुळ आपल्याला काय करायचंय, गरम करायचं. गरम करताना ह्याच्यामध्ये पाणी नाही ओतायचं, ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण एकत्र तयार करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, लाडू बनवायचे, ग्राउंड बेटचे लाडू. आणि हे मोहाची फुलं ही पण त्याची थोडीशी असली तरी टाकल. हे जर नसेल तुमच्याकडे तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त उन्हाळ्याचा ग्राउंड बेट आहे स्पेशल. आणि ह्या ग्राउंड बेटमध्ये बाकीचे मसाले ऍड करायची गरज नाही आपल्याला. जसं की काळी इलायची झालं, लवंग, दालचिनी झालं, बंगाली मसाले झालं, जडीबुटी झाले, काही गरज नाहीये. हे नॉर्मली ग्राउंड बेट आहे सगळ्या व्हरायटीच्या माशांसाठी. तर चला हे बनवून घेऊ आपण. आणि हे कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवतो. सोपं आहे, काही मिक्स करायचं, गुळ गरम करायचं, ओतून लाडू बनवायचे. आणि ह्याला तुम्ही पॅक बनवून ठेवायची गरज नाही, ओपन ठेवलं तरी चालेल. दिसते ना, चांगलं. आता सुकडी ऍड करू आपण. आपण त्यानंतर मोहाची फुलं, लक्षात घ्या आपल्याला सगळ्या व्हरायटीचे मासे पकडायचे. आता याच्यामध्ये शेंगदाणा पेंड ऍड करायची आपल्याला. शेंगदाणा पेंड जेवढी लागेल तेवढीच ऍड करा, जास्त करू नका. दिसते का? गमीला मोठं घेतो जरा. आता शेंगदाणा पेंड आपण जास्त नाही ऍड केली, जेवढी लागेल तेवढीच ऍड केली. बाकी सगळे पदार्थ जास्त असले तरी चालेल. 5च पदार्थ काम तमाम. गमीला चेंज करतोय, या बारीक गमीला काय तयार होत. हे सगळे भांडे मी फक्त चाऱ्यासाठी आणि आपले मसाले बनवण्यासाठी ठेवलेत. घरातले भांडे नाही तर घरातले ओरडतील. काय तुपासारखं वास येतोय. आणि लक्षात घ्या, ही चराई फक्त आहे ना, चराई नाही म्हणता येत त्याला, सुकडी म्हणलं तर खात्यात मासा, त्याला चराई आली. आणि बाकीच्या गोष्टी ग्राउंड बेट, म्हणजे दोन्ही मिळून आपण तयार करतोय. ग्राउंड बेट तयार करतोय आपण.
बरेच जण काय करतात व्हिडिओमध्ये हे असं वापरतात आणि आपल्याला म्हणतात हे गुळ आहे गुळ. ॲक्च्युली गुळ नसतो, हे बेरीच असते. गुळ कधी असा सॉफ्ट होतच नाही आहे, मला माहिती आहे, तुम्हाला पण माहीत असेल. राज आपल्यासोबत बघा, पाणी ओतलं आपण आणि चिक्कल घेतोय काढून. बाकी गुळ गरम करायचं ना तर कढईला खाली माती लावतोय, का की ही कढई आहे ना आपली नाही आहे, राजच्या घरनं कढई आणलेली आहे. त्याची मम्मी वरडन म्हणून तो काय करतोय, कढई काळी पडेल ना त्यामुळं त्यासाठी चिक्कल कालवतोय. चिक्कल लावणार आता कढईला खालून आणि त्यानंतर चूल करून आम्ही त्याच्यावर गुळ गरम करणार आहे. कारण की आपण ह्या घरी गॅसची टाकी घेऊन आलो पण शिगडी आणायचं विसरलो. नेट लाव रे, कढई काळी नाही झाली पाहिजे. माझ्या घरचे लय हाणतात. तिकडं पण लाव. चूल पेटवली का? कढई घे लगेच ठेव ठेव बरोबर मध्ये. बरोबर आहे ना? थोडी तिकडे सारखं वाटलं तर. वार यायला लागलाय. राज आपल्या मदत करतोय. राजची आता हाईट वाढलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या जर बक्षंत बारीक होता त्यावेळेस, आता चांगला मोठा झाला आहे. गुळ बघा उकळायला लागलाय. गुळ असा गुळ उकळला पाहिजे बघा, बिगर पाण्याचा पाक तयार झाला पाहिजे. पाक हे आपला घट्ट पाक पाहिजे. पाणी असेल तर मग आपलं चराई फेल होणार. आपली एक चुकी झाली, गुळाला आहे ना ठेचून गरम करा पाहिजे होता. त्याला लाकडाने जात आहे ना ह्या फोडून गरम केलाय. झाले का नाही काकवी सारखं तयार. काकवीच म्हणायचं एक प्रकारची. कपचम पकडून जाऊ दे. आणि इकडे ठेव. हां ठेव खाली. पाक कसं तयार झालंय. पोत हळू ये पुढं. हां ये पोत. तसंच धर. लक्षात घ्या हे सगळं गरम आहे. गरम असताना हात घालायचा नाही आहे. एखादी पळी घेऊन आपल्याला हलवायचं आहे, त्यानंतर ते मिक्स करायचं आहे. गुळ कमी पडला तरी चालेल, आपला घट्ट बनवायचं आहे. घट्ट एकदम पिठापेक्षा पण, पीठ चपातीला मळतो ना त्यापेक्षा पण घट्ट पाहिजे आपल्याला. चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे, हात घालायचं नाही. गरम आहे सगळं ते. पाक काही गरम झाला की गार होत नाही लवकर. असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम टोटल. हे ना सगळी गुण घे. जर आपल्याला वाटलं लेच पातळ झाले तर त्यामध्ये थोडं शेंगदाणे पेंड वरतून टाकू शकता आणि थोडी सुकडी वरतून ॲड करू शकता, जर लेच पातळ वाटलं असेल तर. ॲक्च्युली ग्राउंड बेट नाही, ही ग्राउंड चाराई झालेली आहे. त्याच्यात गुळ टाकला ना आपण. गुळ हा खाण्यासारखा आहे, गोडवा जो माशाला आवडतो तो. इथे फक्त उन्हाळ्यासाठी हा, पावसाळ्यात थंडीमध्ये चालणार नाही. जसं आपल्याला वाटलं ना ते गार झाले की आपण काय करायचं, लगेच हाताने कालवायला चालू करायचं. जसं जसं हे गार होईल तसं तसं गुळ काय होतं, चिकट होतो, म्हणजे घट्ट होतो ना. त्याप्रमाणे हे पूर्ण मिश्रण आपलं घट्ट तयार होईल. जर तुम्ही नदीला फिडरला जेवढा आपण चारा लावतो तेवढा जरी लाडू बनवला, तसे 10 ते 12 लाडू टाकायचे तुम्हाला पाण्यामध्ये. आणि समजा त्यापेक्षा मोठे म्हणजे एवढ्या साईजचे जरी लाडू बनवले तुम्ही असे, तर हे कमीत कमी 3 ते 4 लाडू टाकायचे, जास्त लाडू टाकायचे नाही. नाहीतर मग 2-3 दिवस अगोदर तुम्ही घरी लाडू बनवा, सुकवा यांना वाटलं तर, आणि मग नदीला खेळू शकता. तसं पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. रगड मारतोय मित्रांनो याला आपण. चांगली रगड मारून कुस्करून घ्यायचे. अजून गरम आहे आणि याचा आपल्याला लाडू तयार करायचे मित्रांनो. हे बघा, अरे छोटे लाडू तयार केले ना तुम्ही,
इकडे दाखव. अशा प्रकारे आपल्याला लाडू बनवायचे. एका जागेवर 10 ते 12 लाडू मारायचे आपल्याला. आणि समजा ह्याच्यापेक्षा जर तुम्ही डबल टिबल लाडू बनवला तर 3 ते 4 लाडू मारू शकता मग कमीत कमी. आणि जास्तीत जास्त बारीक बनवला तर 10 ते 12 लाडू मारू शकता. आता हे लाडू बनवून सुकायला ठेवून द्यायचे आपल्याला. 10 दिवसांनी वापरा, 1 महिन्याने वापरा, 2 महिन्याने वापरा, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला.